नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सिव्हिल ब्रांचच्या 4 सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस, ज्यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला असणार आहेत, त्या विषयांमध्ये तुम्हाला नेमकं काय काय शिकायचं आहे, कशामध्ये काय काय वाढून ठेवलेलं आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि त्यासोबतच हे संपूर्ण सेमिस्टर कशा प्रकारे असेल हे सुद्धा आपण बघणार आहोत बेटा. ठीक आहे ना? चला तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये तुम्हाला डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस मिळतील, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये बेटा. एकदम कमीत कमीत किमतीत सर्वचे सर्व आपले ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे बेटा. ठीक आहे, चला असो. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कंप्लीट सिलेबस तुमचा केला जाईल. थेरी, न्यूमेरिकल, प्रॉपर सर्व नोट्स वगैरे, प्रिंटेड नोट्स सर्व 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 तुम्हाला दिले जाईल. रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे बेटा. रिव्हिजन क्रॅश कोर्स म्हणजे काय की समजा एखाद्या विषयाची 20-20 लेक्चर, 30-30 लेक्चर जर समजा आम्ही घेतले असेल, तर त्या 20 लेक्चरचा संपूर्ण सार तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओमध्ये मिळून जाईल. असं त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आयएमपी क्वेश्चन बँक, सर्व काही आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि भरपूर सारे नंबर ऑफ कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. हायड्रोलिक, जीटी, ईसीव्ही, डब्ल्यूडब्ल्यूई, आरबीटी या सर्व विषयांचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल बेटा. आणि एकदा जाऊन बघा, आमची प्राइस सर्वात कमी आहे. म्हणजे ऑफलाईन फीच्या बघा, एक विषय जर आपण घेतला तर एका विषयाची जी ऑफलाईन फीज आहे त्याच्यामध्ये तुमचे ऑनलाईनचे सर्व विषय येऊन जातील, त्याच्यापेक्षा स्वस्त येतील. आणि क्वालिटी बघा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या, सिंपल. ठीक आहे, चला तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया, आपल्या आजच्या टॉपिककडे वळूया बेटा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की संपूर्ण तुमचा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे. तर सर्वात पहिला जो विषय आहे बेटा, तो आहे तुमचा EES म्हणजे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी. आता सर, हा एन्व्हायरमेंट विषय कसा आहे, तर बघा बेटा, एकदम सिंपल शॉर्ट तुम्हाला सांगतो की हा एन्व्हायरमेंटचा जो विषय असणार आहे, हा पूर्णचे पूर्ण ऑनलाईन MCQ स्वरूपात एक्झाम असणार आहे बेटा तुमची, बरोबर आहे. म्हणजे बघा, तुम्ही बेसिक सायन्स, अप्लाइड सायन्स दिलेली असेल, बरोबर ना, तर त्याच पद्धतीची याची एक्झाम सुद्धा असेल. ऑनलाईन MCQ फॉर्मॅटमध्ये याची एक्झाम होईल. 70 मार्काची एक्झाम होईल, 1.5 तास आपला वेळ असणार आहे. आणि याचं तुमचं 25 मार्काचं तुमचं ट्युटोरियल सुद्धा असेल बेटा. ट्युटोरियल सुद्धा असणार आहे या विषयाला. म्हणजे असाइनमेंट लिहायची, जमा करायचे, विषय क्लोज. मग सर, एन्व्हायरमेंट मध्ये असं काय शिकायला, तर बघा बेटा, पर्यावरणाचा असं तुम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंगमुळे आपण जसं जसं टेक्नॉलॉजी वाढते, तर इंजिनिअरिंग मध्ये भरपूर भरपूर गोष्टी जशा डेव्हलप होत चालल्या आहेत, तसं पर्यावरणाकडे लक्ष जात नाही आपलं. पोल्युशन होत चाललंय, पर्यावरणाची जी पण काही सायकल आहे ती लाईफ सायकल बिघडत चाललेली आहे. मग बायोडायव्हर्सिटी कसे असते, एन्व्हायरमेंटवर कोणकोणते इफेक्ट होत आहे, काय काय सर्व 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 या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं बेटा. आणि बघा, जर तुम्ही इंजिनिअरिंग करताना मोठे मोठे होत आहे, पण पर्यावरणाला छेडछाड होते बेटा, तर ही छेडछाड कशा प्रकारे तुम्ही थांबवू शकता ऍज अ इंजिनियर म्हणून, पर्यावरणाकडे लक्ष देणं, हे सुद्धा तुमचं काम बेटा. ते सर्व आपल्याला या विषयामध्ये शिकायचं बेटा. ठीक आहे ना. पण MCQ स्वरूपाचा आहे, तर जास्त डोक्याला ताण नाहीये. पुढे, तर रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग, RBT नावाचा हा सुंदरसा विषय आहे बेटा. तर RBT म्हणजे काय, तर याचा बघा, तुमचा जर छान छान पॅटर्न जर बघितलं तर तुम्हाला माहिती 70-30 आपलं पॅटर्न आहे. 70 मार्कची फायनल एक्झाम होते, 30 मार्कचे 2 आपले युनिट टेस्ट होतात. त्याचा ऍव्हरेज MSBT कडे आपला जात असतो. त्यानंतर बघा बेटा, याला सुद्धा काहीच नाही, प्रॅक्टिकल नाही ना, एक्सटर्नल नाही, फिक्शनल नाही, फक्त 25 मार्काचा ट्युटोरियल आहे बेटा. बस फक्त ट्युटोरियल तुम्हाला सबमिट करायचं बेटा RBTचं. मग यामध्ये तुम्ही काय शिकणार आहे, तर बघा बाळांनो, की रेल्वे जातोय आपली, तर रेल्वेच्या ट्रॅकवरून जाते ना, ट्रॅक माहिती तुम्हाला, खालची पटरी, रेलची पटरी, ती पटरी कोणत्या मटेरियल पासून बनलेली असते, ती कशा प्रकारे अरेंज केली जाते, ती ट्रॅक कशा प्रकारे टाकल्या जातात, त्याच्या खालचं ते फाउंडेशन असतं, बघितलं असेल ना. बघा, त्याची पटरी असायच्या खालती बघा, सिमेंटचे ब्लॉक असतात, मग त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल की खडी टाकली गेलेली असते. मग ही खडी का टाकतात, मग त्याच्यात सिमेंटचे ब्लॉक ठेवतात, तुम्ही किती अंतरावर ठेवतात, हे कशासाठी ठेवतात, काय असतं, फाउंडेशन कसं केलं जातं त्या ट्रॅकचं, हे तुम्हाला शिकायचं आहे. नंतर ब्रिज, ज्या पद्धतीने ब्रिज बनवल्या जातं, ब्रिजचं फाउंडेशन कसं असतं, ब्रिजसाठी कोणकोणतं मटेरियल लागतं, ब्रिजचं इन्स्पेक्शन कसं केलं जातं, ब्रिजचं डिझाईन कशी करतात, ब्रिजसाठी काय काय कॅल्क्युलेशन करावं लागतं, ब्रिज बनवण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, हे सर्व बघायचं बेटा. त्यानंतर टनेल माहिती, बोगद बघितलं असेल ना, बोगद, तर ते बोगद असतं, जी टनेल असतं बेटा आपलं, म्हणजे एखाद्या डोंगराला फोडून त्याच्यामधून तो सुरंग बनवला जातो, तिथून आपली रेल्वे पास होते, किंवा मग जे पण काय असेल आपलं, समजा आपल्याला समजामधून रोड बनवायचा असेल, तर त्या टनेलला कशा प्रकारे डेव्हलप केला जातं, कशा प्रकारे बनवलं जातं, म्हणजे कुठून माती खोदायची आहे, मग या टनेलचं आपल्याला लोकेशन कसं आहे, साईट सिलेक्शन कसं आहे, व्यवस्थित आहे की नाही, इथून खरंच आपल्याला शॉर्टकट पडलं का, कशा प्रकारे त्याला भुयार कसं करायचंय, कोणकोणते मटेरियल वापरायचे, सर्व 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 म्हणजे रेल्वे, ब्रिज आणि टनेल याबद्दल संपूर्ण माहिती या विषयामध्ये घ्यायची बेटा. सुंदर असा विषय आहे, नॉलेजेबल विषय बेटा, आणि खतरनाक पद्धतीने आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा अवेलेबल आहे बेटा. ठीक आहे ना. चला, त्यानंतर पुढचा विषय बेटा तुमचा हायड्रोलिक्स.
आता बघायला गेलं ना बाळांनो, हॅलो, तर बघायला गेलं ना तर आरबीटी सब्जेक्ट हा पूर्ण जवळपास हा तुमचा थेरॉटिकल बेटा, पण एक्झॅक्ट छोटे मोठे कॅल्क्युलेशन तुमचे असणार आहे. पण हा जो विषय बेटा तुमचा हायड्रोलिक्स नावाचा, तर हायड्रोलिक्स मध्ये जवळपास तुमचे 70 to 80% असं बोलू शकतो आपण की हा न्यूमरिकल सब्जेक्ट आहे डायरेक्टली. मग हायड्रोलिक्स म्हणजे काय, तर बघा तुम्ही सर्वात पहिले मेकॅनिक्स शिकले, मग मेकॅनिक्सचे वडील सॉम शिकले, आता सॉमचे वडील आहे बेटा हायड्रोलिक्स. तर जवळपास तुम्हाला मेकॅनिक्स आणि सॉमचाच फिलिंग येणार आहे बेटा हायड्रोलिक्स शिकताना, पण याच्यात थोडीशी थेरी जास्त आहे ऍज कम्पेअर टू सॉम आणि मेकॅनिक्स. याच्यामध्ये थोडीशी थेरी जास्त आहे बेटा हायड्रोलिक्स मध्ये. मग हायड्रोलिक्स मध्ये काय बघायचं आहे, तर पहिले बघायचं बेटा आपलं फ्लुइडचं प्रेशर. फ्लुइड म्हणजे काय, जो बहता है वो फ्लुइड है, जे वाहतं त्याला पाणी म्हणतात, बरोबर आहे. पण नाही बेटा, तर या फ्लुइड मध्ये दोन प्रकार आहे, एक म्हणजे लिक्विड आणि एक म्हणजे गॅस. तर गॅस सोडून द्या, पण आपल्याला फक्त लिक्विड बद्दल शिकायचं बेटा, ठीक आहे. म्हणजे वॉटर बद्दल आपल्याला शिकायचंय की समजा पाण्याचं प्रेशर कसं मेजर करतात, त्यानंतर प्रेशर मेजरमेंटचे वेगवेगळे डिव्हाइसेस कोणते कोणते आहे, फ्लो मेजरमेंट काय असतात, व्हेंच्युरिमीटर, ऑरिफिस मीटर, पिटॉट ट्यूब काय असतं, नंतर कालवे पाहिले ना, कालवे गटारी वगैरे वाहतं बघा, कॅनल. तर त्या कॅनल म्हणजे काय असतं, त्या कॅनलची रचना कशी करतात, त्याची डिझाईन कशी करतात, गटारी पाहिले ना गटारी, त्या गटारींची रचना कशी करतात. त्यानंतर समजा अशा वेगवेगळे जे डिव्हाइसेस वगैरे आहे, बरोबर आहे. समजा पाण्यामध्ये एखादी गोष्ट बुडवली, त्याच्यावर कोणकोणते प्रेशर पडतो, टोटल प्रेशर म्हणजे काय, नंतर हायड्रोस्टॅटिक लॉ म्हणजे काय असतो, हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय असतं, हायड्रोकायनेटिक्स, या सर्व गोष्टी म्हणजे पाण्याच्या प्रेशरच्या रिलेटेड सर्व काही तुम्हाला या ठिकाणी शिकायचं. त्यानंतर एखाद्या पायपामधून ज्यावेळेस पाणी फ्लो होतं, तर पायपाचा डायमीटर मोठा झाला तर किती लॉस होतो, छोटा झाला तर किती लॉस होतो. त्याच्यानंतर पायपामध्ये पाणी घासलं जातं, फ्रिक्शन होतं, त्याच्यामुळे पण लॉस होता. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सर्व याचे न्यूमरिकल सुद्धा बेटा, मी पहिले सांगतोय, हायड्रोलिक्स या विषयामध्ये न्यूमरिकल्स पण आहे, थेरी पण आहे. आणि मी इतक्या सुंदर पद्धतीने घेतला बेटा, एकदम सुंदर पद्धतीने तुमचा हा विषय मी घेतलेला आहे बेटा, काहीच काळजी करू नका. एकदम छान विषय घेतला बेटा. एकदाचा माझे डेमो लेक्चर बघा बेटा, म्हणजे फ्री डेमो लेक्चर पहा, आवडले तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या बेटा, ठीक आहे ना. एकदम सिंपलची गोष्ट आहे. आणि घरी बसून अभ्यास होतोय ना, तर हा फायदा बाळांनो तुमचा. म्हणजे बघा, जाण्या येण्याचा टाइम वाचतो आणि पैसे वाचतात, सर्व वाचतं. आणि एखादा कॉन्सेप्ट जर आपल्याला नाही समजला तर पुन्हा पुन्हा पाहता येतो. आणि प्रॉपर न्यूमरिकल्स, प्रॉपर आपल्या नोट्स आहे, प्रिंटिंग वगैरे तुम्ही त्या नोट्स वगैरे प्रिंट आउट वगैरे काढू शकता. एकदम सिंपल आहे बेटा, खूप सुंदर नोट्स बनवल्या मी. त्यानंतर हा हायड्रोलिकचं जर बघायला गेलं बेटा, त्याचं बद आहे. म्हणजे 70 मार्क थेरी पेपर, 30 मार्क तुमचा युनिट टेस्ट. त्यानंतर बेटा 10 FA प्रॅक्टिकल आहे तुमचं 25 मार्काचं. म्हणजे तुम्हाला मॅन्युअल दिलं जाईल, तुमचे वेगवेगळे तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करावे लागतील, त्या प्रॅक्टिकलवर चेक होतील तुमचे, आणि तुम्हाला इंटरनल मार्क मिळतील 25 पैकी. त्यानंतर 25 मार्क तुमचं इंटरनल फायनल एक्झामच्या वेळेस, फायनल प्रॅक्टिकल असतं ना आपलं बघा, एक्झामच्या अगोदर बघा आपलं फायनल प्रॅक्टिकल होतं, तर फायनल प्रॅक्टिकल सुद्धा याचं होणार आहे. तर हे इंटरनल असेल, कॉलेजचे शिक्षक लोक तुमचे हे घेऊन घेतील. त्यानंतर 25 मार्काचा ट्युटोरियल सुद्धा आहे. म्हणजे बघा, मॅन्युअल बी आहे, नंतर फायनल प्रॅक्टिकल बी आहे, असाइनमेंट म्हणजे ट्युटोरियल सुद्धा आहे बेटा. या सर्व गोष्टी तुमच्या हायड्रोलिकच्या असणार आहे. तसं मोठा विषय आहे, 175 मार्कचा विषय बेटा. आणि हे सांगतो बेटा, हा विषय खूप दमदार आहे, खूप महत्वाचा आहे. एकदा जा बेटा, माझी डेमो लेक्चर पहिले बघा, आवडला तरच कोर्स परचेस करा, नाही तर मरू द्या, ठीक आहे ना. चला असो, पुढचा विषय बेटा, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. आता बघा, तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी गेले, तुम्हाला एखादं घर आवडलं समजा, तर तुम्ही काय म्हणता, किती सुंदर बांधलंय अरे घर, पण त्या घराची प्राइस किती, मग तुम्ही विचारता की ह्या घराची प्राइस किती आहे, मग ते म्हणता की 70 लाख, 80 लाख, 90 लाख. मग तुम्ही विचार करता की या 90 लाख एवढी प्राइस आहे का याची. मग या ठिकाणी प्लॉटचा भाव काय आहे, मग याच्यावर आपण समजा घर बांधायला किती पैसे लागतील, बरोबर आहे. पण आता आपण कसं करतो, आपण अंदाजे पकडतो. पण जो सिव्हिल इंजिनियर असतो बेटा, त्या सिव्हिल इंजिनियरला प्रॉपर माहिती पाहिजे की अच्छा, एवढा प्लॉट आहे का, मग एवढ्या प्लॉटवर एवढंच बांधकाम होऊ शकतं, बरोबर आहे. गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार एवढं बांधकाम आपण करू शकतो. पुढून एवढी जागा सोडावी लागेल, इकडून एवढी जागा सोडावी लागेल. प्रॉपर कॅल्क्युलेशन किती आहे, डिझाईन कशी आहे, आर्किटेक्चर, त्या प्रॉपर डिझाईन नुसार किती पैसे लागतील, म्हणजे विटा किती लागणार आहे, सिमेंटच्या गोण्या किती लागतील, नंतर प्लास्टर ज्यावेळेस होईल त्यावेळेस कसं वाळू किती लागेल, खडी किती लागेल, त्यानंतर खालती जो आपला बेस फाउंडेशन बनवायचा आहे, ते फाउंडेशन कशा प्रकारे बनतील. म्हणजे इन शॉर्ट, एखादं कन्स्ट्रक्शन करताना किती पैसे लागतील, किती मटेरियल लागेल, कोणत्या क्वालिटीचं कोणतं मटेरियल कुठे कशा पद्धतीने अवेलेबल होईल. म्हणजे इन शॉर्ट,
जर समजा आपल्याला एखादं कन्स्ट्रक्शन करायचं त्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी लागणारा पैसा आणि त्यासाठी लागणारे लेबर, जे मजूर लोक असतात ना, गवंडी लोक असतात, ते लेबर लोक, त्यांची पैसे, त्यांना पैसे किती दिले गेले पाहिजे, या सर्वांचं कॅल्क्युलेशन करणं, याला म्हणतात बेटा ECV, एस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. बेटा बघा, हा खूप महत्वाचा विषय बेटा. बघा, जर तुम्हाला असं वाटतंय की नाही यार आपल्याला खरंच सिव्हिलचा डिप्लोमा झाल्यानंतर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनच्या साईट सुरू करायच्या आहे, किंवा समजा मला याचं नॉलेज हे आलं पाहिजे, तर हा ECV विषय खूप जबरदस्त आहे. आणि आपल्याकडे हा ECV जो विषय घेतलेला आहे ना, हा गव्हर्नमेंट फॅकल्टीजने घेतलेला बेटा, म्हणजे प्रॉपर ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे यांनी हा विषय तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर शिकवला आहे. तर बघा, एकदम जबरदस्त फायदा होईल, ही गॅरंटी माझी डायरेक्टली. एस्टिमेशन, आणि याच्यात पण न्यूमरिकल्स पण आहे, थोडे कॅल्क्युलेशन पण आहे बेटा, कारण विषय नावातच व्हॅल्युएशन आहे, तर कॅल्क्युलेशन तर असणारच आहे ना बेटा. तर छान विषय बेटा, मस्त मजेदार विषय, भारी विषय या सेमिस्टरला तुम्हाला. चला, तर या विषयाचं पण परत सेम आहे 30-20. तुमचं माहिती तुम्हाला की एक्झाम वगैरे होणार आहे. याचं प्रॅक्टिकल तुमचं 50 मार्काचा बेटा, म्हणजे विचार करा, जे तुमचे प्रॅक्टिकल जे घेतला ना कॉलेजमध्ये, हे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलच 50 मार्काचं आहे. आणि या ठिकाणी एक्सटर्नल प्रॅक्टिकल होईल, म्हणजे 50 मार्क तुमचं ते मॅन्युअल वगैरेला असतील, आणि 25 मार्क तुमचे एक्सटर्नल प्रॅक्टिकल, म्हणजे बाहेरच्या कॉलेजचा एक शिक्षक येईल आणि तुमची मजा घेऊन चालला जाईल. मजा घेणं म्हणजे काय, तुमची ओरल घेऊन चालला जाईल बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर अशा पद्धतीने 175 मार्क्स ही सुद्धा आपलं असणार आहे. त्यानंतर विषय बेटा तुमचा वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. आता वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर ज्यावेळेस समजा आपण बघा, आता वॉटरचं प्युरिफिकेशन कसं केलं जातं, वॉटरचे वेगवेगळे सोर्सेस कुठे आहे, वॉटर कुठून येतं, कोणते त्याचे सोर्सेस आहे, वॉटरचे सर्व सर्व सर्व, म्हणजे वॉटर बद्दल सर्व काही तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर वॉटरचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, पाण्याची पाईपलाईन कशी टाकतात, आपण समजा एखादी मोठी बिल्डिंग वगैरे तयार करतोय, त्या बिल्डिंगवर पाईपलाईन वगैरे प्लंबिंग कशी केली जाईल, पाईपलाईन कशा प्रकारे चालली जाईल, पाणी येतं कसं आहे, पाण्याचा प्रेशर प्रॉपर मेंटेन राहिलं पाहिजे, यासाठी त्याची प्लंबिंग कशा प्रकारे करायची. नंतर वेस्ट वॉटर, समजा बरोबर आहे, वेस्ट वॉटर आपल्याला कुठे टाकायचं आहे. नंतर समजा तुम्ही बघितलं असेल की समजा आपलं जे टॉयलेट वगैरे असतं, टॉयलेटमधून जे आपलं वेस्ट जातं, ते वेस्ट जातं आपलं सेप्टिक टँकमध्ये. मग सेप्टिक टँक कुठे लोकेट केली गेली पाहिजे, ती कशा प्रकारे फाउंडेशन त्याचं करायचं आहे, कशा प्रकारे तिथं सर्व काही केलं पाहिजे, म्हणजे सर्व इन शॉर्ट प्लंबिंगचे जेवढे पण काम आहे, वॉटरचं आणि वेस्ट वॉटरचं प्रॉपर मॅनेजमेंट कसं केलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला या विषयामध्ये शिकायच्या बेटा, वेस्ट वॉटर मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे, चलो. तर या विषयाचं जर बघायला गेलं बेटा, तर असं काही जास्त नाहीये, फक्त 25 मार्क तुमचं इंटरनल वगैरे मॅन्युअल वगैरे राहतील बस, बाकी काही प्रॅक्टिकल नाही, ट्युटोरियल नाही, फिटोरियल नाही, काही नाही. फक्त एक मॅन्युअल आहे, ते मॅन्युअल भरायचं, सबमिशन करायचं, बस, फक्त सबमिशन राहिल्याचं बस. त्यानंतर बेटा तुमचं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. आता जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर आपल्याला बघायचं या ठिकाणी की जमिनीचा प्रकार, जमीन जो असतो ना आपला भूगर्भ, आपली भूमी माता, त्या जमिनीबद्दल आपल्याला सर्व काही शिकायचं बेटा. मग जमिनीचे प्रकार कोणते, मातीचे प्रकार कोणते, मग कोणत्या ठिकाणी घर प्रॉपर, आता मला सांगा, तुम्ही शेतामध्ये जर घर बांधशाल, तर बघा शेतातली जी माती असते ती काळी काळी माती असते बेटा, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आपली माती धसत जाते, म्हणजे आपली जी बिल्डिंग आहे ना, ही प्रॉपर फाउंडेशन त्याचं राहू नाही शकत. म्हणजे थोडंसं काही इकडे तिकडे झालं, सुरात पाऊस वगैरे आलं, ते घर डायरेक्ट वाहून चाललं जाईल आपल्याला डायरेक्टली. का बरं, कारण त्याच्या खालचा जो बेस आहे, तो बेस एकदम भुसभुशीत आहे, लगेच वाहून चालला जाईल तो. म्हणजे मला फक्त हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण घर बांधतो, त्या ठिकाणची जागा कशी आहे, साईट कशी आहे, लोकेशन कशी आहे, त्या ठिकाणची माती कशी आहे. मग त्या ठिकाणी बघा, तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आपण घर बांधकामाला सुरुवात करतो, त्यावेळेस आपण बघा, पहिले आपण बघा फाउंडेशन वगैरे टाकतो, कॉलम वगैरे टाकतो, ठीक आहे, खालती आपण खड्डे खोदतो, बघितलं असेल ना तुम्ही, खालती आपण एक मस्त एक असा ओटा तयार करतो पहिले, मग त्याच्यावर घर बांधणं सुरुवात होते. तर खालचा जो फाउंडेशन असतो, बेस असतो, मग त्यासाठी बघा आपल्याला खड्डे खोदावं लागतं बघा. मग ते खड्डे किती फूट खोदायचे, 5 फूट खोदायचे का 7 फूट खोदायचे का 10 फूट खोदायचे, हे डिपेंड करतं त्या ठिकाणी असलेल्या मातीवर, त्या ठिकाणची सॉइलचा प्रकार कसा आहे, सॉइलचे प्रॉपर्टीज कशी आहे, त्यानुसार डिपेंड करतं. समजा लवकरात लवकर जर समजा आपल्याला मुरुम लागून गेला, लगे आपण खोदकाम थांबवून देतो आणि तेवढ्या याच्यात आपण गड्डे वगैरे सिमेंट कॉन्क्रीटने आपण भरून घेतो. पण जर समजा काळीच माती लागते, मग आपल्याला खूप जास्त खोदावं लागतं, जोपर्यंत मुरुम लागत नाही तोपर्यंत. तर मातीचा प्रकार कसा ओळखायचा, ही जिओ टेक्निकल काय आहे, ही जिओ म्हणजे काय, आपलं माता भूमाता, याबद्दल आपल्याला संपूर्ण नॉलेज घ्यायचं बेटा. सिंपल शॉर्ट, ठीक आहे ना. छान विषय बेटा जीटी नावाचा. याच्यावर कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात. जीटी थोडा मोठा विषय आहे, आणि बघा याच्यात सर्व मृदेचे प्रकार, खडकाचे प्रकार, सर्व तुम्हाला बघायचे बाळांनो. आणि हो, हा विषय सुद्धा एकदम बेस्ट ऑफिसरने शिकवलेला आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिलचं भरपूर जास्त नॉलेज आहे, इंडस्ट्रीमध्ये भरपूर जास्त काम केलेलं आहे, बघितलेलं आहे, ठीक आहे ना.
आणि भरपूर ठिकाणी इन्स्पेक्शन वगैरे केलेलं आहे, अशा व्यक्तीने हा विषय आपला शिकवलेला आहे. एकदा जा बघा बेटा, लक्ष द्या. ठीक आहे, चला. तर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा जर बघितला तर याला सर्व डायरेक्टली म्हणजे 25 मार्क तुमचं सबमिशन सुद्धा असेल, म्हणजे मॅन्युअल वगैरे असेल. त्यानंतर 25 मार्क तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल असेल, बाहेरचे शिक्षक येतील, तुमची ओरल वगैरे घेतील, तुम्हाला प्रश्न विचारतील. ठीक आहे, 25 मार्काचं ट्युटोरियल सुद्धा आहे बेटा. अशा पद्धतीने 175 मार्क संपूर्ण आपलं हे टर्म असणार आहे. तर हे झाले आपले विषय. आणि हो, या सेकंड सेमिस्टर नंतर तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंगला सुद्धा जावं लागेल, म्हणजे तुमची इंटर्नशिप सुद्धा होईल बेटा. हे झाल्यानंतर बेटा याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपल्या सेकंड सेमिस्टरच्या फोर्थ सेमिस्टरच्या सुट्या लागतील ना आपल्याला, म्हणजे सेकंड इयरच्या ज्या सुट्या राहतील ना, त्या सुट्यांमध्ये तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा करायची असेल. त्याबद्दल सुद्धा मी सांगेल बेटा, तुम्हाला काही काळजी करू नका. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हे सर्व विषय तुम्हाला मी सांगितले. आणि हो, या सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. मग हायड्रोलिक्स असो, WWE असो, त्यानंतर GTE असो, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग असो, RBT असो, आणि एकदम पद्धतशीर तुम्हाला या सर्व काही गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहे. एकदा जा बघा बेटा, फायदा तुमचा नक्की होईल. आमचे ऑनलाईन क्लासेस आहे, आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं. आणि हो, या सर्वांचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे बेटा. कॉम्बो तुम्ही आताच वाटलं या कॉम्बोला जर तुम्हाला वाटतं की थोडंसं आम्हाला डिस्काउंट पाहिजे सर, तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे ना. चला, या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा बेटा, आणि छान छान सुंदर सुंदर तुम्ही ऍटलीस्ट काही ना काही डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल, काही ना काही. म्हणजे ऍप्लिकेशनवर जी प्राइस आहे त्यापेक्षा थोडासा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर बघा सर्व काही अवेलेबल आहे आपल्या ऍप्लिकेशनवर. फक्त जा गुगल प्ले स्टोअरवर जा, आपलं ऍप्लिकेशन सर्च करा विनीत ट्युटोरियल नावाचं. फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा, नाहीतर जाऊ द्या. राम राम श्याम श्याम करा, काही प्रॉब्लेम नाहीये बेटा. ठीक आहे ना. पण अभ्यास मात्र करा. बघा ऍप्लिकेशन वरून करा, कुठूनही करा, ऑफलाईन क्लासला कुठूनही करा बेटा, पण अभ्यास करा बेटा. अभ्यास करणं महत्वाचं आहे. कारण बघा, तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर, मी फक्त पास होऊन जाईल, IMP करेन, मी पास होऊन जाईल. अरे बेटा, मला सांगा, IMP करून काय होणार आहे? सांगा बरं मला. तुम्ही फक्त पासिंग होऊन जाशाल, डिप्लोमा तुम्ही पास होशाल, मग पुढे काय करशाल? अरे डिप्लोमाच्या बेसवर गव्हर्नमेंट जॉब आहे वेगवेगळे, नंतर प्रायव्हेट जॉब आहे, PSU मध्ये तुमचं सिलेक्शन वगैरे होऊ शकतं. मग त्यासाठी लागतं बेटा कॉन्सेप्ट. मग ते मला सांगा, परत तेव्हा तुम्ही अभ्यास करशाल का? मग तेच तुम्हाला सांगतो बेटा, आतापासूनच अभ्यासाला लागून जा, प्रॉपर अभ्यास करा सेमेस्टरचा. एक सक्सेसफुल इंजिनियर बना बेटा, कारण तुमच्यावर सर्व काही भवितव्य डिपेंड आहे बेटा. एक सांगतो, सिव्हिल इंजिनियर तुम्ही लोकांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करतात. लोकांचं स्वप्न असं की माझं स्वतःचं घर केव्हा होईल, तर ते स्वप्न पूर्ण करणारे लोक तुम्ही बेटा. ठीक आहे ना. तर बघा, तुम्हाला किती जबाबदार आहे बेटा. तर बाळांनो, ह्या सर्व गोष्टी शिका, तुम्हाला भविष्यात त्याचा यूज होईल. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण आपलं फक्त एकच स्वप्न आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. चला, आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.